क्वांटिटेटिव्ह म्हणजे मॅथमॅटिकल आस्पेक्ट्स काय असतात यामध्ये, क्वांटिटेटिव्ह अप्रोच काय असतात. क्वांटिटेटिव्ह मध्ये लक्षात ठेवायचं की क्वांटिटेटिव्ह म्हणजे आपल्याला थोडं तिच्यात कॅल्क्युलेशन करायचे आहे. आणि ठीक आहे, द मास ऑफ reactant consumed or mass of product formed at electrolyte during can be calculated by stoichiometry by half reaction. हे बघा, आपल्याला क्वांटिटेटिव्ह मध्ये हे बघायचं असतं की वेटिंग लिस्ट क्लिअर करा सर. वेटिंग लिस्ट मध्ये वेटिंगच ठेवलं नाही ना मी. सर खुशवंत बाकी आहे, खुशवंत म्हणतो जॉईन होत नाही. वेटिंग लिस्ट काय बघ बरं, इथे क्लिअर आहे की नाही. मी सांगतो त्याला बघ. वेटिंगचा प्रॉब्लेम आहे काहीतरी. सर प्रतीक्षाचं पण जॉईन होते. आता इथे वेटिंग लिस्टच नाहीये. कुठे आहे बघा, हे कोणता इथे ते इंटरनेटचं पर्सेंटेज कुठून दिसतं रे? ते पर्सेंटेज दिसतं ना, ते नोटिफिकेशन ते कारवाज अमरे ते इथे ते वरतीचे हे दिसतं ते केबी मध्ये, ते केव्हा दिसतं ते केबी वाला ते इंटरनेट. याचं जसं नोटिफिकेशन आणि ते नोटिफिकेशन आहे स्टेटस बार. नाही इथे सर, नाही तर नोटिफिकेशन आणि होम स्टेटस स्क्रीन बार. मध्ये असेल. नाही हे बघा, हे आयकॉन्स स्टेटस बार कुठे मध्ये म्हणतोय असेल सर, बरोबर? स्टेटस बार मध्ये कुठे स्टेटस बार आहे? सर्च करा सर, सापडेल वर सर्च. नाही, यात नाही सर, यात नाही. ऍडव्हान्स सेटिंग मध्ये नाही सर, नाही. स्टेटस बार सर असतं. सर सिम कार्ड आणि हा बोला. सिम कार्ड आणि डाटा सेटिंग मध्ये सर, हे सिम कार्ड आणि मोबाईल नेटवर्क 4 नंबर ऑप्शन याच्यामध्ये कुठे नाही. स्क्रोल करा सर थोडं खाली. इंटरनेट मध्ये जाऊ. इंटरनेट मध्ये याच्या मोबाईल नेटवर्क डायग्नोसिस हे वेगळंच आहे. आणि हे ठीक आहे, मला सांगसाल बरं ते कसं करतात? कारण ते ऍक्च्युली मग कधी कधी इंटरनेट नसलं तर ते कनेक्ट होत नाही. चला ठीक आहे. तर महत्वाची गोष्ट आहे, आपण क्वांटिटी अनालिसिस शिकतोय. क्वांटिटी अनालिसिसचा मिनिंग असतो किती सोडियम सांगितलं तुम्हाला मी, हा आहे प्लस, हा प्लस आहे, हा मायनस आहे. प्लस कडे माहिती आहे तुम्हाला क्लोरीन तयार होणार आहे, मायनस काय होणार आहे, सोडियम तयार होणार आहे. झाले ना तयार? हे झाले ना तयार? समजलं का तुम्हाला? हा सोडियम तयार झाला आणि हा क्लोरीन तयार झाला. हा सोडियम कुठे तयार झाला? हा कोणाकडे गेला होता मायनस घ्यायला? मायनस कडे. ठीक आहे, कॅथोड कडे. म्हणजे कॅथोड वरती कोण तयार झाला? सोडियम. तर आपल्याला क्वांटिटी मध्ये काय करायचं असतं? क्वांटिटी मध्ये आपण बघतो की किती तिथे मास रिॲक्टंट किती कमी झाला. सॉरी, कसं काय झालंय बघा, रिॲक्टंट आणि प्रॉडक्ट ते किती फॉर्म झालेत. म्हणजे प्रॉडक्ट फॉर्म झालेत म्हणजे काय, तर हा जो इथे जे आहे इलेक्ट्रोड, याच्यावरती किती, इथे क्लोरीन तयार झाला, इथे स्वयं किती तयार झाला, याला आपण क्वांटिटेटिव्ह आस्पेक्ट ऑफ इलेक्ट्रोलिसिस म्हणतो. कळताय? क्वांटिटेटिव्ह आस्पेक्ट ऑफ इलेक्ट्रोलिसिस म्हणजे काय की रिॲक्शन आपण केली तर तिथे सोडियम किती तयार झाला किंवा क्लोरीन किती, आपण एवढी रिॲक्शन केली तर आउटपुट काय इन टर्म्स ऑफ मास. क्वांटिटी समजतं ना? क्वांटिटेटिव्ह म्हणजे क्वांटिटी, किती. तर त्या कितीला आपण म्हणायचं क्वांटिटेटिव्ह आस्पेक्ट ऑफ इलेक्ट्रोलिसिस. एवढं महत्वाचं नाही. क्वांटिटेटिव्ह फक्त लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला काय काढायचंय? मास काढायचंय.
तुम्हाला सिंपल प्रश्न विचारला तो की इलेक्ट्रोलिसिस झालं, हे झालं, तर सांगा इथे सोडियम किती क्वांटिटी मध्ये जमा झालं. हे कितीला म्हणायचं क्वांटिटेटिव्ह आस्पेक्ट. ठीक आहे. आता स्टेचिओमेट्री ऑफ ऑपरेशन म्हणजे काय? स्टेचिओमेट्री म्हणजे काय? स्टेचिओमेट्री म्हणजे जसे ते कोइफिशियंट असतात ते बॅलन्स करतो आपण, त्याच्यावरती शांतता आपण बोलू नंतर स्टेचिओमेट्रीवरती. आता आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे, प्रॉब्लेम समजून घ्या काय मॅटर आहे. तर प्रॉब्लेम मध्ये बघा आपल्याला आधी काय करावं लागतं. कॅल्क्युलेशन ऑफ क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास. तुम्हाला माहिती असलं पाहिजे की तुम्ही त्या सेल मधनं, आता मी जेव्हा सेल म्हणणार तेव्हा तुम्हाला डोक्यात आलं पाहिजे एक अशा प्रकारचं सेटअप आहे, इथे बॅटरी आहे, ही बॅटरी आहे, हे लिक्विड भरलेलं आहे, याला सोल्युशन म्हणतो आपण. इथे Na+ आहे, Cl- आहे, हे तुम्हाला आलं पाहिजे मी जेव्हा सेल म्हणणार तेव्हा. त्यातनं तुम्हाला आता इथे किती सोल्युशन तयार झाला कारण तुम्ही NaCl चं सोल्युशन वापरलं आहे. तर पहिला पॉइंट आहे की किती इलेक्ट्रिसिटी तुम्ही पास केलेली आहे. या सेलमध्ये इथे सोडियम तयार होणार. कुठे सोडियम तयार होणार? मायनस वरती, कारण तो प्लस आहे, तो मायनस वरती जाणार. तर तो किती असणार हे आपल्याला बघायचं. मग त्यासाठी तुम्हाला क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी महत्वाचं आहे. किती इलेक्ट्रिसिटी तुम्ही बॅटरीतनं त्या सिस्टीम मध्ये फिरवली. तर तुमचा पहिला पॉइंट आहे कॅल्क्युलेशन ऑफ क्वांटिटी ऑफ तुम्हाला पहिलं काढायचं आहे क्वांटिटी इलेक्ट्रिसिटी किती. आता इलेक्ट्रिसिटी किती गेली हे काढण्यासाठी तुम्ही डायरेक्टली फॉर्म्युला यूज करणार. कुठे गेला फॉर्म्युला? इलेक्ट्रिसिटीचा फॉर्म्युला माहिती असला पाहिजे. तो फॉर्म्युला आहे I is equal to Q/T. कोणत्याही सिस्टीम मधनं इलेक्ट्रिसिटी काढायची असेल तर तुम्हाला माहिती पाहिजे त्यातनं किती चार्ज गेले किती टाइम मध्ये, याला इलेक्ट्रिसिटी म्हणतात. 8वी 9वीचं पुस्तक काढा तिथे, किंवा 11वीतही तुम्ही शिकला असाल, किंवा 12वी 11वी केमिस्ट्री 12वीतही शिकाल. करंट म्हणजे हा असतो Q/T. Q म्हणजे काय असतो? चार्ज, ऍक्च्युअली इलेक्ट्रॉन असतो, आणि टाइम म्हणजे T. म्हणजे किती इलेक्ट्रॉन्स एका टाइमामध्ये त्या सोल्युशन मधनं गेले त्याला त्यातलं इलेक्ट्रिसिटी म्हणतात. किंवा वायर मध्ये असं म्हणतो आपण किती इलेक्ट्रॉन्स त्या वायर मधनं गेले एका सेकंदामध्ये. फॉर्म्युला आला पाहिजे. Q म्हणजे इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे. त्याला आपण फॉर्म्युला किंबहुना तुम्हाला माहिती आहे की नाही? माहिती आहे का? फॉर्म्युला माहिती आहे का करंटचा? माधवी? हो सर. सिंपल फॉर्म्युला Q इज इक्वल टू I/T. सॉरी, I इज इक्वल टू Q/T. सेकंड तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे आहे की मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स. हे बघा पुन्हा शब्द आला मोल्स. मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स काढायचे तुम्हाला. आता प्रश्न आहे मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन ऍक्च्युअली पास. तुम्हाला काढायचे की ऍक्च्युअली किती इलेक्ट्रॉन्स पास झाले. मी काय म्हणतोय, किती इलेक्ट्रॉन्स पास झाले. आता इलेक्ट्रॉन्स काढण्यासाठी तुम्हाला लक्षात ठेवायचं Q म्हणजे काय असतो? चार्ज असतो. Q म्हणजे काय असतो? चार्ज असतो. आणि हे बघा Q चार्ज पास झाला आहे तर द चार्ज ऑफ 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन एक, हे बघा तुम्हाला 1 फॅराडा हा गंमत लक्षात ठेवावं लागेल काय असतं. चार्ज समजलं तुम्हाला? चार्ज म्हणजे काय? मी म्हणतोय चार्ज पास केला, चार्ज पास केला, तर तुम्ही चार्ज इथे घेणार. आपल्याला काय काढायचं आहे की इलेक्ट्रॉन्स किती पास झालेत, म्हणजे हे सोल्युशन होतं. यातनं किती इलेक्ट्रॉन्स पास झालेत. आता इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय? पास त्याच्यातनं होणार म्हणजे काय होणार? सोल्युशन मधनं वायर मधनं किती पास झालेत हे कॅल्क्युलेशन करतोय, म्हणजे त्या सोल्युशन मधनं पास होतात. तर किती इलेक्ट्रॉन्स पास झाले ऍक्च्युअली हे काढण्यासाठी आपण काय करतोय की Q म्हणजे चार्ज अपॉन 96500. आता 96500 काय आहे? तर 96500 हा 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन. हे बघा द चार्ज ऑफ 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन एवढा असतो, त्याला 1 फॅराडा म्हणतात. 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन जे असतं, ठीक आहे, त्याचा चार्ज किती असतो? 96500. इम्पॉर्टंट आहे हा, तुम्हाला त्याचा रट्टा मारायचाच आहे. मी जेव्हा म्हणणार की द चार्ज ऑफ 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन, एका मोल ऑफ इलेक्ट्रॉनचा चार्ज किती असतो, तर तो किती असतो? 96500. ठीक आहे, कुलम. म्हणजे 1 मोल म्हणजे तुम्हाला पुन्हा माहिती, 1 मोल म्हणजे किती इलेक्ट्रॉन असतात? 1 मोल म्हणजे किती इलेक्ट्रॉन असतात? 6.0 इंटू 10⁻23. पॉईंट कळाला? हॅलो,
हॅलो, समजतंय का? हे बघा, मी 1 मोल म्हणणार तेव्हा तुम्हाला मागच्या लेक्चरला सांगितलं 6 × 0 × 10⁻23 एवढे इलेक्ट्रॉन्स असणार. आणि त्यामध्ये पुन्हा जेव्हा आपण म्हणणार की त्याच्यामध्ये ह्या इलेक्ट्रॉन्स वरती किती चार्ज असणार, तर तो 96500 कुलोम असणार. चार्ज वेगळी गोष्ट आहे, काउंट वेगळी गोष्ट आहे. चार्ज हा वेगळा कन्सेप्ट आहे. त्यांच्यावरती किती निगेटिव्ह चार्ज असणार, दिस इज अ चार्ज, दिस इज द काउंट, अँड इलेक्ट्रॉन इज अ इलेक्ट्रॉन. तर 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन्स वरती किती चार्ज असतो, तर एवढा कुलोमचा चार्ज असतो. त्याला आपण 1 फॅरेडा म्हणतो. 1 फॅरेडा वरती प्रश्न येऊ शकतो. तुम्हाला 1 फॅरेडा कधी कधी दिलाही जात नाही, तर पाठ करून घ्यायचं. फॅरेडा म्हणजे काय, 1 फॅरेडा म्हणजे 96500. त्याला रट्टा मारून घ्या. 1 फॅरेडा इक्वल्स टू 96500. म्हणजेच काय, याचं मिनिंग काय, तर एका मोलच्या इलेक्ट्रॉन्स वरती 9650 चा चार्ज असतो. त्याला आपण 1 फॅरेडा म्हणतो. रट्टा झाला. मग आता सिंपल आहे की जर हे तुम्हाला चार्ज दिलेला आहे, ओके, तर तुम्हाला सांगितलं आहे की मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन ऍक्च्युली पास. आता सिंपल गोष्ट आहे, तुम्हाला मॅथमॅटिकल सांगतो. मला सांगा की तुम्हाला असं दिलंय, चला मल्टिप्लाय बाय 2 करा, किती आन्सर येणार? हॅलो, याचा आन्सर किती येणार सांगा? बोला. 0 0 एवढा येणार का? हॅलो प्रतीक्षा, बरोबर आहे का? हो सर. आता मला सांगा, एवढा चार्ज आहे आणि मला प्रश्न विचारला तो हाऊ मेनी मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन ऍक्च्युली पास. असं सांगितलं तर मला की एवढा चार्ज, तुम्हाला असं प्रॉब्लेम दिला तर की एवढा चार्ज त्या सर्किट मध्ये आहे आणि सांगा मला की तिथे किती मोल ऑफ इलेक्ट्रॉन आहे. पुन्हा प्रश्न सांगतोय मी, 19300 एवढा चार्ज तिथे आहे, पडतोय, आणि मला सांगा की तिथे किती मोल ऑफ इलेक्ट्रॉन त्यातनं पास होत आहे. सिंपल आहे ना, मी तुम्हाला काय सांगितलं, आता एक रट्टा मारा. 1 मोल म्हणजे किती असतो? 1 मोल 96500 एवढा चार्ज असतो. एका मोल साठी 96500, तर 19330 साठी किती? तुम्ही म्हणणार सर 2. मी काय म्हणणार 2. अरे हे बघा, प्रॉब्लेम साठी साधं मॅथ लागते. मला म्हणायचं असेल की सर इथे एकासाठी 1 आहे, तर दोनासाठी किती? तुम्ही म्हणणार सर 2, असं म्हणणार ना. एक पेन 2 रुपयाचा मिळतो, बरोबर? तर 2 पेन किती रुपयाचे मिळणार? 4 रुपयाचे मिळणार. तर मला तेच म्हणायचं आहे, 1 मोल म्हणजे 95600 असतो, तर 19300 किती असणार? 2 मोल असणार. दुप्पट केलं होतं ना फक्त आपण, त्याला डिवाइड बाय याने केलं की तुम्हाला 2 मोल आन्सर मिळणार. पण तोच तर फॉर्म्युला आहे. हे म्हणजे काय आहे? चार्ज आहे. हे म्हणजे काय आहे? 96500. याचा आन्सर तुम्हाला 2 मिळाला, 2 मोल म्हणतात. पॉइंट करतोय का? हे बघा, एका मोलची किंमत 95600 आहे, ओके. आणि तुम्हाला तिथे काही तुम्हाला असं म्हटलं 95600 चा चार्ज गेला, तुम्ही काय म्हणणार? 96500 त्या सर्किट मधनं 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन पडत आहे. मला असं म्हटलं 19300, तर तुम्ही काय म्हणणार? 19300 अपॉन 9650. तुम्ही म्हणणार असे टॉईस झालं, म्हणजे त्या हे म्हणजे 1 म्हणजे 1 आणि आन्सर 2 आलं. तुम्ही म्हणणार 2 मोलचा चार्ज त्यातून जातोय. कळाला? मॅथ करताय का सिंपल?
हॅलो, कोणाला कळालं नाही मॅटर काय तर हे कळाल्याशिवाय प्रॉब्लेम कसं काय सॉल्व्ह करणार? कळाला का पॉइंट? पॉइंट कळतोय का? अरे येस की नंतर बोला. पाटील शेखर हो सर. शेखर पुन्हा सांगतो. हे बघा, एक असं मी म्हटलं की एक वस्तू एक्स आहे, त्याची किंमत आहे 10, बरोबर? आणि तुम्हाला सांगितलं आहे एका एक्सची किंमत 10 आहे, बरोबर? आणि तुम्हाला जर सांगितलं की आता इथे 30 आहे, तर यात किती एक्स असणार, बरोबर? मग तुम्ही काय म्हणणार, सर काय करा, या 30ला हे बघा 30 टोटल किंमत दिली आहे आणि एकाची किंमत 10 आहे, तर सर त्याला 10 ने डिवाइड, तुम्हाला आन्सर काय मिळेल? 3 मिळेल. सर त्या एक्सची किंमत 3 असेल, म्हणजे ते असं काढता ना तुम्ही, एकाची किंमत 10 आहे, हे 10 रुपये आहे आणि त्याला 30 रुपये दिले तिथे. मग तुम्ही काय म्हणणार, सर एकाची 10 आहे, 30 दिले आहेत, तर मग 30 भागाला 10 करणार आम्ही आणि म्हणणार ते 3 त्या गोष्टी आहेत तिथे ठेवलेल्या. हे मॅथ समजतं की नाही? एक वस्तू 10 रुपयाची आहे, तर 30 रुपयाच्या किती वस्तू भेटणार? ते म्हणणार सर 30/10 करा, 3 वस्तू आपल्याला भेटणार. हे मॅथ कोणाला समजलं नाही? कळालं का? का असंही मॅथ? मग सिंपल आहे, एक आपल्याकडे इलेक्ट्रॉन आहे, एक इलेक्ट्रॉन आहे, त्याच्यावरचा चार्ज असं 96500 असतो. एका मोल साठीच्या हे बघा, आता असं बघा, एक मोलचा जो इलेक्ट्रॉन असतो, काय म्हणतोय मी, एक मोलचा इलेक्ट्रॉन त्याच्यावरती चार्ज 96500 असतो, बरोबर? मग मला सांगा 19300 एवढा चार्ज असण्यासाठी किती मोल असतील? मग तुम्ही काय सांगायला पाहिजे मला, सर हे दिलंय का आणि एकाची किंमत ही आहे का, असं करा सर. असंच करणार ना तुम्ही. मग तुम्हाला इथे मिळणार 2 आन्सर, कारण हे टॉईस आहे, 1 2 जा टॉईस, हे 2. मग तुम्ही म्हणणार सर एका मोलची किंमत एवढी आहे आणि एवढी दिली आहे, त्याला याने डिवाइड करा आणि आन्सर काढून घ्या, आपले 2 मोल्स झाले. हेच तर आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय. हे जे लिहिलं मी, यालाच म्हणतात दिलेला चार्ज अपॉन हे बघा काय केलं तुम्ही, तेच तर करताय. फक्त ते असं आहे की केमिस्ट्री म्हणजे रॉकेट सायन्स असं आहे म्हणून ते डोक्याच्या वरती जातं. हे बघा, हा तो दिलेला तुम्हाला काय सांगितलं, तेच सांगितलं, एकाची किंमत एवढी आहे. तुम्हाला दिलेलं काही असो, हे 19300 असो, त्याला याने डिवाइड करायचं, जे आन्सर येणार त्याला म्हणायचं 1 मोल. हे बघा, हे काय लिहिलं मी 193, हे काय 500 समथिंग होतं, त्याला याने डिवाइड केलं, 1 2 जा करून टाकलं, 2 मोल झालं. कळाला प्रश्न काय? तर मला दिलेलं किती राहील ते वरती, एकाची किंमत माहिती आपल्याला, त्याला तुम्हाला वरती असं दिलेलं राहील 100, पण एकाची किंमत जर तुम्हाला 10 माहिती आहे, तर 10 ने डिवाइड करा त्याला. आपल्याला एकाची किंमत माहिती आहे, वरती काहीही असो, याने त्याला डिवाइड करायचं, आन्सर काढायचं, त्याला म्हणायचं मोल ऑफ इलेक्ट्रॉन. मला वाटतं कळालं असेल आता, कारण हे 5वीतले एक्झाम्पल झाले. याला मोल ऑफ इलेक्ट्रॉन आपण काढतो. मग इथे पाठ करण्याचं आहे की 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू पाठ करावी लागते, त्याला म्हणायचं एवढं, आणि त्याला दुसरं नाव फ्रीडम. आता तुम्ही करंट काढला, चार्ज करंट काढला, करंट, हे बघा तुम्ही, सिंपल गोष्ट आहे, हे काढण्यास 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन काढण्यासाठी तुम्हाला चार्ज लागला. चार्ज कडून काढला तुम्ही, तर तुम्हाला करंट माहिती होता सर्किट मधला, कारण तो अॅमीटर दाखवतो, डिव्हाइस आहे, तुम्हाला टाइम समजतो. एका सेकंदामध्ये अॅमीटरने 10 आन्सर दाखवलं, तुम्ही असं म्हणणार 1 सेकंड इंटू 10 तुम्ही चार्ज काढणार, म्हणजे तुम्ही पहिल्यांदा चार्ज काढला. तो चार्ज तुम्ही घेतला, इथे लिहिला, आणि त्याला हे पाठ होतं तुमचं, त्याला डिवाइड केलं, आणि इथे तुम्हाला नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन मिळाले. आता आपण पुढे चाललोय. आता तुम्हाला काढायचंय कॅल्क्युलेशन ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट, किती प्रोडक्ट तयार झाले. मोल ऑफ इलेक्ट्रॉन तुम्ही काढले, आपण काय काढलाय, मोल ऑफ इलेक्ट्रॉन. आपलं मोल ऑफ इलेक्ट्रॉन काढणं हे टार्गेट नाही, आपल्याला सांगायचंय की तिथे प्रॉडक्ट किती तयार झालाय, Na+, A आणि Cl किती तयार झालाय.
केमिस्ट्रीमध्ये प्रोडक्ट कधी मोल मध्ये सांगितलं जातं, म्हणून आपण म्हणतो मोल किती तयार झाला. तर सिंपल आहे. तिथे जस हे लिहायचं. आता कॉप Na असेल, काय लिहितो आपण? Na प्लस होता, त्याने किती इलेक्ट्रॉन घेतले? एकच इलेक्ट्रॉन घेणार ना Na. आणि काय केलं त्याने? Na केलं. हे समजलं पाहिजे. किंवा कॉपर आहे, कॉपरच्या डोक्यावरती 2 प्लस असतात, हे पाठ करायचं. नसेल तर मला विचारायचं, किंवा माधवी व्हॅलन्सी ज्या महत्वाचे एलिमेंट आहेत त्यांचे आपल्या याच्यावर टाकून द्यायचं बरोबर. हो. कॉपरची व्हॅलन्सी 2 असते, तो कधी 2 प्लस बनवतो. 2 प्लस ला 2 इलेक्ट्रॉन दिले की तो Cu बनवतो. हे समजलं पाहिजे. कॉपर 2 प्लस ला पाण्यात टाकल्यावरती हा CuSO4 असतो, तो पाण्यात टाकला Cu2 प्लस होतो आणि हा SO4 मायनस होतो. मग Cu2 प्लस जो झालाय, ठीक आहे, हा कुठे जातो? हा जातो मायनस कडे. हा Cu2 प्लस मायनस कडे जातो आणि त्यातनं इलेक्ट्रॉन घेतो. अशा प्रकारे 2 इलेक्ट्रॉन घेतो आणि इथे कॉपर म्हणून चिपकून जातो 0. ठीक आहे. सेम रिॲक्शन आहे, फक्त कॉपरची. मग हे का करायची? आता आपल्याला हे करायची स्टोचिओमेट्री वापरायची. स्टोचिओमेट्री म्हणजे की त्याची कोइफिशियंट शोधायची. इथे कोइफिशियंट 1 आहे, इथे 2 आहे. याला स्टोचिओमेट्री कोइफिशियंट म्हणतात. हा 2 आहे आणि हा 1 आहे. तर आता शोधा, याच्या शेजारी 1 आहे, लिहित नाही आपण. इथे 2 आहे, इथे 1 आहे. ओके. आणि यांना त्याचे मोल म्हणतात. हा 1 मोल आहे, हा 2 मोल आहे, हा 1 मोल. केमिस्ट्रीत मी 2Cl लिहिलं म्हणजे समजायचं 2 मोल ऑफ Cl. मी म्हटलं 3Cl तर म्हणायचं 3 मोल ऑफ Cl. मग याला म्हणू 1 मोल ऑफ Cu2 प्लस 2 मोल ऑफ इलेक्ट्रॉन, 1 मोल ऑफ कॉपर. वाचता येतं आता? पॉइंट कळाला का? इथे 1 आहे तर 1 मोल ऑफ कॉपर, 2 मोल ऑफ इलेक्ट्रॉन, 1 मोल ऑफ कॉपर 2 प्लस. इथल्या कोइफिशियंटला मोल म्हणतात. कळालं? एवढं कळालं का? शेखर पाटील करताय का? हॅलो. येतंय सर. चला पुढे जाऊ. आता हे आपण रिॲक्शन का आले, ठीक आहे. तर आपल्याला काय काढायचंय? आपल्याला मोल रेशो काढायचा. पुढचा पॉइंट काय काढायचा असतो? मोल रेशो. मी तुम्हाला मोल दाखवले ना, याला 1 मोल म्हणतात, याला 2 मोल म्हणतात, त्याला 1 मोल म्हणतात. हे कळालं? 1 मोल, 2 मोल, 1 मोल. आता आपल्याला काढायचंय मोल रेशो. काय काढायचंय? मोल रेशो. आता बघायचं मोल ऑफ प्रॉडक्ट फॉर्म. हाफ रिॲक्शन म्हणजे काय? तुम्हाला सांगितलं की ही हाफ रिॲक्शन आहे. का? कारण हे कोणतं आहे? रिडक्शन आहे. ऑक्सिडेशन अजून लिहिलं का आपण इथे? हे बघा, ही अर्धी रिॲक्शन आहे. याचं समजलं ना, मागचं ते नेट सेल रिॲक्शन त्यासाठी शिकवली. ही इलेक्ट्रॉन ऍड होत आहे म्हणजे रिडक्शन होत आहे. ऑक्सिडेशन कुठे येते? म्हणून हिला हाफ रिॲक्शन म्हणायची. मग हाफ रिॲक्शन साठी आपण काय करणार? प्रॉडक्ट कोणता फॉर्म झाला? Cu, बरोबर. त्यासाठी प्रॉडक्ट जो फॉर्म झाला त्याचे किती मोल्स आहेत प्रोडक्टचे? बघा बरं, प्रॉडक्ट कडे किती मोल आहेत? हा रिॲक्टंट आहे ना, प्रॉडक्ट आहे. प्रॉडक्ट कडे एकच मोल आहे. रिॲक्टंटच्या इलेक्ट्रॉन किती मोल आहेत? 2 मोल आहेत. म्हणजे इलेक्ट्रॉन कडे 2 मोल, प्रोडक्ट कडे 1 मोल. मग 2:1 रेशो तयार होतो. याला मोल रेशो. मोल रेशो म्हणजे काय? रिॲक्टंटचा इलेक्ट्रॉनचा मोल आणि प्रॉडक्टचा मोल. मग रेशो काय झाला? प्रॉडक्टचा मोल 1, रिॲक्टंटचा मोल 2. मग आपण लिहिणार प्रॉडक्टचा मोल 1, इलेक्ट्रॉनचा मोल 2, रेशो झाला 1/2. ओके. मी जर असं लिहिलं तर X आहे प्लस थ्राइस इलेक्ट्रॉन गिव्स अस टू 2Y. तर तुमचा मोल रेशो काय होईल? प्रोडक्टचा मोल अपॉन रिॲक्टंटचा इलेक्ट्रॉनचा मोल. तर तुमचा हा मोल रेशो. कळाला?
इलेक्ट्रॉनचे घ्यायचे मोल आणि प्रोडक्टचे इथे घ्यायचे. कळालं का? हॅलो. अरे बोला रे बुवा, कळालं का? हो सर कळतंय. आतापर्यंत आपण मोल रेशो काढला. आता हा मोल रेशो का काढला आपण, तर आपल्याला माहिती होतं, आपण मागे काढलं होतं, हा पॉइंट काढला होता, मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन. मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन ऍक्च्युली पास. ऍक्च्युली पासची काही गरज नाही, मोल ऑफ इलेक्ट्रॉन फिरतायत हे काढायचं होतं, आपण हे काढलं होतं. हा फॉर्म्युला असेल, चार्ज किती दिलाय त्याला याने डिवाइड केलं तर तुम्हाला मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन मिळतं. मोल्स ऑफ इलेक्ट्रॉनला खाली आणायचं, त्याला मोल रेशोने मल्टिप्लाय करायचं, तुम्हाला मिळणार मोल ऑफ प्रोडक्ट फॉर्म. आपला किती प्रोडक्ट तयार झाला हे तुम्हाला कळतं, आणि हेच आपलं टार्गेट होतं. आपलं टार्गेट होतं किती प्रोडक्ट तयार झाला, तर प्रोडक्ट मोल मध्ये असतो, कारण मोल मध्येच आपण त्याला कॅल्क्युलेट करतो. मग मोल ऑफ इलेक्ट्रॉन होते म्हणून मोल ऑफ प्रोडक्ट आपल्याला ते मिळतं. ओके. मग आता मोल मध्ये मिळाला तर त्याला मास मध्ये करून घेऊ, मास ऑफ प्रोडक्ट. मग आता तुम्हाला माहितीये की ते मोल ऑफ प्रोडक्ट मिळाला तिथे, हा फॉर्म्युला तुम्ही मोल ऑफ रेशो केला. मग तुम्हाला क्यू ची व्हॅल्यू आय मध्ये टाकता येते. क्यू म्हणजे काय असतो, आय इंटू टी. तुम्हाला असंही लिहिता येतं, ते तुम्ही असं लिहा किंवा असं लिहा, काही प्रश्न नाही. आता लास्ट स्टेप तुम्हाला विचारली जाते की तुम्ही सांगा की मास मध्ये बोला, मोल तर झाला तर मास मध्ये बोला. आता मास ऑफ प्रोडक्ट कसं काढायचं, तर हे बघा, आता मास ऑफ प्रोडक्ट कसं काढायचं, एकदम सिंपल आहे. एकदम सिंपल पॉइंट आहे. तुम्ही हे जे काढलेलं आहे मागचं, हे किंवा हे दोघंही काय आहे, मास ऑफ प्रोडक्ट आहे, आणि मोलार रेशो तर आहे तिथे. म्हणजे एवढं काढलेलं जे आहे त्याला फक्त तुम्हाला मोलार मासने काय करायचंय, मल्टिप्लाय. त्याला काय करायचंय, मोलार मासने मल्टिप्लाय करायचं. आता मोलार मास वगैरे काय असतं ते आपण प्रॉब्लेम मध्ये बघतो, माहिती भरपूर डिस्कस केला पण ते विषय पण ठीक आहे, पुन्हा आपण एकदा डिस्कस करू. तर एवढे तुमचे प्रॉब्लेम आहे. मला वाटत नाही काही मोठं काही एकदमच कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे. प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्यावरती सर्व कळतं. चला, तर प्रॉब्लेम नंबर 1. वाचा शेखर. हॅलो. कोणतं वाचू सर? एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर 5.6. Okay, one. What is the mass of Cu metal produced at the cathode during the passage of 5 ampere current through CuSO4 solution for 100 minutes? Molar mass of Cu is 63.5 gram per mole. हे बघा, पुन्हा आता इथे बघा की हा शोधायचं की प्रॉब्लेम कोणत्या चॅप्टरचा आहे. तर आपल्याला काय सांगितलंय, मास ऑफ सीयू फॉर्म ऍट कॅथोड. म्हणजे कॅथोडला म्हणजे मायनसला सीयूचं मास किती तयार होईल. लक्षात ठेवायचं की हा मग सीयू कॅथोडला जातोय म्हणजे कोणतं चॅप्टर आहे, इलेक्ट्रोलिसिस. हे काही सॉलिड स्टेट नाहीये की हॅलो अल्केन नाहीये. तर आधी कळायला पाहिजे हे चॅप्टर कोणतं, इलेक्ट्रोलिसिस. कॉपर चाललेला आहे कॅथोड. मग कॉपर चाललेला आहे, कॉपर मेटल जो आहे तो तयार होतो आहे कॅथोड वरती, आणि त्याचं मास तुम्हाला काढायचं आहे. त्यासाठी आपण पाठवलेलं आहे 5 एम्पियरचं सोल्युशन वापरलेलं आहे CuSO4. किती मिनिटासाठी, 100 मिनिटासाठी, आणि त्याचं मोलार मास दिलेलं आहे. भरपूर गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत. मग समजून घ्यायचं की त्या सर्किटमध्ये करंट आय ची व्हॅल्यू दिलेली आहे, त्याच्यामध्ये टाइमची व्हॅल्यू दिलेली आहे, त्याचे मोलार मास दिलेला आहे, सर्व सीयू मेटल आहे. मग एवढं आठवल्यानंतर आठवायचं की मोलार मासचा फॉर्म्युला काय होता, मास ऑफ प्रोडक्ट कुठे फॉर्म होतं. तर आठवायचं की आपला फॉर्म्युला होता, त्यामध्ये आपण सीयू मेटल घेतलाय, तर सीयू मेटल साठी हे इक्वेशन पाठ करून घ्यायचं. पाठ करायची गरजच काय, तुम्हाला फक्त Cu2+ माहिती असलं
याला 0 कसं बनवायचं? 2+ ला त्यात 2 इलेक्ट्रॉन टाकायचे. पाठ करायची काय गरज आहे? ज्यांना माहित नसेल, नवीन कार्यकर्ते, त्यांनी त्याचे व्हॅलन्सी पाठ करा. असं असेल जर Al 3+ असेल तर किती इलेक्ट्रॉन टाकावं लागतील? 3 इलेक्ट्रॉन टाकावं लागतील. आन्सर काय होईल? Al. याचं जेवढं प्लस तेवढं इथे इलेक्ट्रॉन ऍड करा. इथे 2 + 2 इलेक्ट्रॉन आन्सर 0 का? चला इक्वेशन लिहिलं. मग सांगा याचा मोल रेशो काय असतो? प्रॉडक्टचा मोल आणि इलेक्ट्रॉनचा मोल. प्रोडक्टचा मोल 1, इलेक्ट्रॉनचा मोल 2. मोल रेशो आला 1/2. पॉईंट कळाला? पुढं मोल रेशो काढल्यानंतर फॉर्म्युला पाठ करायला सांगितलं. आत्ताच सांगितलं. हे बघा फॉर्म्युला एकदा बघून घ्या. हा फॉर्म्युला आहे. ए हे बघा, हे पाठ करण्याची गरज नाही, युनिट पाठ करण्याची गरज नसते. ते लास्टला फक्त मास आपल्याला ग्रॅम मध्ये असतं ते चांगलं समजतं. I96500 मोलार रेशो आणि मोलार मास. हे तुम्हाला आता जस्ट 2 मिनिटापूर्वी पाठ करायला सांगितलं. समजलं? हा फॉर्म्युला आजच्या आज रट्टा झाला पाहिजे. आय दिलेला आहे, टी दिलेला आहे, हे तर पाठ करायचं असतं. मोलार मास दिले, हे मोलार रेशो माहितीये, मोलार मासही माहितीये. चला आय दिलेला आहे 5, टाइम दिलेला आहे 100. सांगितलं होतं हे पाठ करा. मोलार रेशो 1/2 दिलाय. मोलार मास ऑफ कॉपर पेपर मध्ये दिलेलं नाही बघा. दिलाय. मोलार मासही दिलाय, पण लक्षात ठेवायचं कधी कधी देत नाही. सीईटी ला वगैरे गॅप करू शकतात. सोडियम, कॉपर, गिपर हे जरा Fe. काय झाला प्रॉब्लेम सॉल्व? करायचं. 5 × 100 × 60/96500 इंटू तुमचा आन्सर येईल 9.87. बघा तर प्रॉब्लेम काय बघा. प्रॉब्लेम मध्ये आधी शोधायचं की हा कोणत्या चॅप्टरचा प्रॉब्लेम आहे. तर प्रॉब्लेम मध्ये काय सांगितलं आहे की हाऊ लॉंग इट विल टेक टू प्रोड्यूस. म्हणजे तुम्हाला लॉंग, हाऊ लॉंग म्हणजे काय, तुम्हाला टाइम विचारलाय. किती वेळ लागणार प्रोड्यूस करायला 2.5 ग्रॅम ऑफ Ag. Ag म्हणजे काय? सिल्वर तुम्हाला तयार करायचं आहे सॉल्ट सोल्युशन पासून. म्हणजे AgCl नावाचं एक सोल्युशन आहे, कोणतंही असेल, त्यातनं तुम्हाला चांदी पाहिजे आहे. आणि ते चांदी किती ग्रॅम पाहिजे आहे? एवढं ग्रॅम पाहिजे. ठीक आहे. आणि तुम्ही त्यासाठी 3 अँपिअर करंट पाठवला आहे. तुमच्याकडे 3 अँपिअरच करंट आहे आणि तुम्हाला एक सिल्वर पाहिजे आहे एवढ्या ग्रॅमचं. आणि सिल्वरचं मोलार मास हे स्टँडर्ड असतं. मोलार मास स्टँडर्ड असतं. तुम्हाला मोलार मास दिलेलं असतं. म्हणजे सिच्युएशन अशी की असं रॉड आहे, हा Ag आहे आणि त्याचं AgCl वगैरे सोल्युशन आहे. त्यात करंट तुम्ही पाठवलाय 3 अँपिअरचं आणि तुम्हाला सांगायचं की इथे एवढा हा 2.415 ग्रॅमचा Ag तयार होण्यासाठी किती टाइम लागणार, आम्ही किती वेळ ते प्रोसेस करायची. मग हे तर कळालं की इलेक्ट्रोलिसिसचा प्रॉब्लेम आहे. मग तुम्हाला मास दिलेला आहे, म्हणजे मासचा एकच फॉर्म्युला तुम्हाला सांगितला आहे की मास ऑफ द प्रोडक्ट फॉर्म हा असतो. तुम्हाला मास विचारलं होतं हे दिलेलं आहे, किंवा वरती मास विचारलं होतं तर आपण हा फॉर्म्युला लिहिला होता, तर हा फॉर्म्युला लिहून घ्या. मग आता शोधायचं मास कोणाचं काढायचं आहे, तर Agचं. Agची व्हॅलन्सी काय असते? +1 असते. बरोबर. मग हे तर तुम्हाला रट्टा मारवला. Agची व्हॅलन्सी +1 असते. +1 म्हणजे त्याला किती इलेक्ट्रॉन लागणार? 1 इलेक्ट्रॉन लागणार, तेव्हा तो 0 होणार. +1 साठी -1 इलेक्ट्रॉन. मग मोलार रेशो काय होणार? 1/1. याचा 1 याचा 1. मोलार रेशो हा 1/1 होणार. चला मोलार रेशो मिळाला. मग तुम्हाला आपला आपला मासचा फॉर्म्युला लिहून घ्यायचा. त्यात करंट 3 अँपिअर दिलाय, तर 3 अँपिअर करंट इथे टाका. टाइम हाऊ लॉंग, टाइम तर तुम्हाला काढायचा आहे. 96500 तुमचं ते स्टँडर्ड आहे. मोलार रेशो तुम्ही 1/1 घेतलेला आहे, 1 असतो. सॉरी, मोल रेशो. मोलार रेशो तुम्हाला 197 दिलेला आहे, 7.9 सर्व दिलं आहे.
हे मोल वगैरे कट करा, त्याचा काही इश्यू नाही आपल्याला. टाइम कधीही मिनिटामध्येच असतो, त्यामुळे एवढे मोल कट करायची काही गरज नाही. ऍन्सर तुमचं टाइम मिनिटात येणार आहे. मग फक्त व्हॅल्यू टाका, तुमचं करंटचं व्हॅल्यू टाका, टाइमचं व्हॅल्यू टाका, तुम्हाला डायरेक्टली आन्सर मिळणार. प्रश्न बिलकुल अवघड नाहीयेत. एकदम सोपे प्रॉब्लेम इथे आले तर येऊ शकतात. चला बोला, काही डाऊट आहे का? मागचा प्रॉब्लेम सारखाच आहे, थोडासा वेगळा आहे. प्रश्न विचारा चला. आणि असेल प्रश्न तर मग एकदा पुन्हा व्हिडिओ बघून घ्या. मला नाही वाटत की प्रॉब्लेम काही हार्ड आहे, भरपूर सोपे प्रॉब्लेम्स आहेत. प्रॉब्लेम तुम्ही बघा आता. 5.8 आपण आता 5.9 बघतोय, जो की त्यातला थोडासा वेगळा प्रॉब्लेम आहे. त्यातले 2 प्रॉब्लेम पैकी एक प्रॉब्लेम येतो. सीईटीचे पुस्तकही बघा, या टॉपिक वरती प्रश्न येऊ शकतात. प्रॉब्लेम नंबर 2 आणि प्रॉब्लेम नंबर हा तुमच्या होमवर्कला टाका. 2 म्हणजे कोण? हा आणि हा होमवर्कला राहील तुमच्या. हा होमवर्क आजचा 1, हा होमवर्क नंबर 2, जो की आपण आता करतोय. चला होमवर्क नंबर 2 मध्ये बघू आता कन्सेप्ट काय. कन्सेप्ट असा आहे की तुमच्याकडे इन सर्टन इलेक्ट्रोलिसिस चॅप्टर, म्हणजे प्रॉब्लेम वाचायचीच गरज नाही, कारण चॅप्टर दिला इन इलेक्ट्रोलिसिस. एक्सपेरिमेंट केलं गेलं, त्यामध्ये झिंक डिपॉझिट झालं. झिंक आहे ते इथे डिपॉझिट झालं. किती ग्रॅम? तर ते झालं 4.36 ग्रॅम. ओके, आपल्याला माहिती आहे डिपॉझिट होतं कधीही मायनस वरतीच होतं, कारण ते स्वतः प्लस असतं. तर मायनस वरती झिंक डिपॉझिट झालं इन 1 सेल, म्हणजे हा एक सेल होता. त्यातलं सोल्युशन जे होतं ZnSO4 होतं. Zn प्लस आणि SO4 मायनस. Zn2+ असतं आणि SO4 मायनस असतं. ठीक आहे, तर Zn2+ तुम्ही वापरला होते तिथे. हे Zn2+ कुठून आलं? तर माझी तिथे काहीतरी चार्ट वगैरे टाकणार, त्याच्यातनं बघून घ्या, किंवा मी टाकणार. तर अशा प्रकारचा एक सेल होता, त्याच्यामध्ये ZnSO4 सोल्युशन होतं. Znची व्हॅलेन्सी 2 असते. तो इथे गेला आणि त्याने 4.36 ग्रॅमचं मास तिथे चिपकवलं. दुसरा एक सेल आहे, त्याच्यामध्ये आहे ऍल्युमिनियम, आणि तो अनादर सेल आहे. अनादर समजतो ना, दुसरा सेल, त्याच्यामध्ये ऍल्युमिनियम आहे. तोही मायनस वरती जाणार, कारण तो मेटल आहे. त्याच्याकडे सोल्युशन आहे AlCl3. AlCl3 हे सोल्युशन आहे. ऍल्युमिनियमची व्हॅलेन्सी असते +3, पाठ करून घ्या. तर एअर हे जाणार, तिथे चिपकणार. तर एअर लई गेला. हे बघा, एकामध्ये Zn गेला, एकामध्ये ऍल्युमिनियम आहे. दोघही वेगवेगळे सेल आहेत. इथपर्यंत काही इश्यू नसायला पाहिजे. आता तुम्हाला सांगितलंय दोघांना सिरीज मध्ये कनेक्ट केलं. सिरीज मध्ये कनेक्ट केलं म्हणजे काय? तर याचं मायनस आणि याचे मायनस असं कनेक्ट केलं. म्हणजे आपण कसं लाईट, हा लाईट आणि हा लाईट, याला कसं इथून याला नंतर इथून याला सिरीज मध्ये लावतो एका नंतर एक, तसं हा सेल आणि हा सेल बॅटरीला एकखट्टे लावलं. असं एका नंतर एक आपण दोघेही बॅटरी लावून टाकले. जसं लाइटिंग लावतो तसे आपण ते दोघे सेलला काय केले, आपण वायरीने जोडून टाकले. मग आता प्रश्न आहे की तुम्हाला सांगितलं की मोलार मास ऑफ Zn देऊन ठेवलाय तुम्हाला 65 आणि मोलार मास ऑफ देऊन ठेवलेला एवढा. ठीक आहे, तर प्रश्न कळाला का मला? काय दिलंय प्रश्नामध्ये पुन्हा सांगतो, एवढं काढणं पॉसिबल नाही. एक सेल आहे आणि दुसरा सेल, एक सेल आहे, दुसऱ्या सेलला आपण सिरीज मध्ये जोडलाय. सिरीज मध्ये म्हणजे एका नंतर एक, जसं लाइटिंग जोडतं. एकामध्ये Zn2+ आहे, तो जातो आहे आणि इथे काय चिपकतो आहे, त्याचं मास आहे 4.36 ग्रॅम. दुसऱ्या सेलमध्ये ऍल्युमिनियम आहे, तोही तिथे चिपकायला जातो आहे, त्याचं मास आपल्याला दिलेलं नाहीये. तर आपल्याला Znचं मास दिलेलं आहे, त्याच्यावर सांगितलंय की ऍल्युमिनियमचं मास. हा आपला प्रश्न आहे, कळतंय? तर असे सिच्युएशन आहे. सिच्युएशन कळाली का? सिच्युएशन कळाली का? हा एक सेल आहे, हा एक सेल आहे, हा सेल असं बॅटरीला सर्व कनेक्शन झालेलं आहे.
याच्यामध्ये झेडेन जातो आहे, याच्यामध्ये अल्युमिनियम जातो. दोघांना एकच बॅटरी करंट सप्लाय करते. झेडेन 4.36 इथे चिपकलेला आहे. आपल्याला विचारलं अल्युमिनियम किती. ओके, कंडिशन कळते का सांगा. येस. इकडे माधवी, हॅलो. हो सर. हो. दोन सेल आहेत, त्यांना आपण एकच कनेक्शन दिलं आहे आणि त्यांना एकामागे एक चिटकवले आहेत. एक झेडेनची इन्फॉर्मेशन दिली आहे. तो झेडेन सांगितलंय की एवढा 4.3 झालाय, तर अल्युमिनियम किती असणार हे सांगा. एक सांगितलंय आणि दुसरा काढायला सांगितलं. प्रॉब्लेम एकदम सिम्पल आहे. तेच करायचं आपलं. झेडेनचं इक्वेशन लिहायचं, अल्युमिनियमचं लिहायचं. झेडेनचं 2 + झेड, अल्युमिनियमचं 3 लिहून घ्यायचं. मग आता इथे आपल्याला माहिती मोल रेशो काढता येतो आपल्याला. तर पहिल्या इक्वेशनचा मोल रेशो काय येतो 1 आणि 2, 1/2. हा 1/2, 1/3. तर पहिल्याचा मोलार रेशो 1/2, दुसऱ्याचा मोलार रेशो 1/3 इथपर्यंत आला. आता इथे मोठा फॉर्म्युला, एक फॉर्म्युला पाठ करायचा. जेव्हा दोन सोल्युशन, दोन सेल्स एकमेकाला सिरीज मध्ये कनेक्टेड असतील तेव्हा हा फॉर्म्युला कनेक्ट करायचा. जेव्हा दोन सेल्स एकमेकाला सिरीज मध्ये कनेक्टेड असतील तेव्हा तुम्ही हा फॉर्म्युला यूज करता. फॉर्म्युला आहे W1 वेट ऑफ फर्स्ट. ओके, वेट ऑफ फर्स्ट दिलाय तुम्हाला झेडेनचं वेट दिसतंय. M1 मोलर मास ऑफ फर्स्ट. 1 म्हणजे फर्स्ट. हे बघा झेडेनचं तुम्हाला मासही दिलाय, झेडेनचं तुम्हाला मोल, हे बघा झेडेनचं मास आहे, हे झेडेनचं मोलार मास. मग झेडेनचा हा W1 आहे आणि झेडेनचा हा M1 आहे. मोलार मास कॅपिटल M ने दाखवतात, मास W ने दाखवतात. मग W हा मास आहे, 1 म्हणजे कोणाचा, झेडेनचा. M हा मोलार मास आहे, 1 म्हणजे कोणाचा, झेडेनचा. मोल रेशो म्हणजे कोणाचा, झेडेनचा. तर झेडेनचं सर्व पॉइंट इथे संपला. झेडेनचं मास, झेडेनचं मोलार मास, झेडेनचा मोल रेशो इक्वल टू अल्युमिनियमचं मास, ते की आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे, म्हणजे X आहे, त्याचा मोलार रेशो, त्याचं मोलार मास. प्रश्न एकदम सोपा. मग सर्व तर माहिती आहे तुम्हाला. याचा मास देऊन ठेवलाय 4.36, M1 देऊन ठेवलाय, सर्व देऊन ठेवलाय, फक्त X आहे. टाका, हा काढायचा आहे. सिंपल मॅथ आहे, ग्रॅम मध्ये आन्सर येणार आहे. पॉइंट कळाला का? एकदम सिंपल प्रश्न आहे. काहीही इश्यू मला वाटत नाही की प्रॉब्लेम्स मोठे हार्ड बिलकुल नाही आहेत. नंतर मग पुन्हा थिअरी सुरू होऊन जाईल पुढे. आता चॅप्टर आहे बघा, चॅप्टर भरपूर वॅटेज ठेवतं. वॅटेज म्हणजे काय की आता पुढे काय नाही, पुढे थिअरी आहे, फास्ट जाईल. ह्या प्रॉब्लेम वरती बोर्ड फोकस करतं. तर आजचा होमवर्क तुमचा आहे सोडियम क्लोराईड साठी हे नेट सेल रिएक्शन लिहिणं. चला स्क्रीनशॉट घ्या. ओव्हरऑल रिएक्शन काय असते, त्यानंतर हे फॉर्म्युले पाठ करायची गरज नाही, डायरेक्टली फॉर्म्युला यूज करायचे. फॉर्म्युला प्रॉब्लेम नंबर 5.6 सॉल्व करायचा. प्रॉब्लेम नंबर 5.9 सॉल्व करायचा. इश्यू असेल तर सांगायचं. असं काही वेळानं होऊन जाईल, तुम्ही जोपर्यंत पेपरला जाल तोपर्यंत तुमचे हे ऍक्च्युली प्रॉब्लेम पाठ होऊन जातील. तुम्ही जसं टेस्ट वगैरे द्याल, चॅप्टर स्कोरिंग चॅप्टर आहे, त्याच्यामुळे त्याला स्कोरिंगच ठेवा. चला बोला, काही इश्यू असेल तर बोला. आपण नवीन टॉपिक स्टार्ट करू.
त्याचं नाव आहे गॅल्व्हनाइक आणि व्होल्टाइक सेल. ओके, स्लोली आपण यासाठी जातोय की काही घाई नाही आपल्याला, काय असं पडायचं नाही आपल्याला, पडून 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 पडायला लय फास्ट संपवता येतं मला. ठीक आहे, चला विचारा प्रश्न. चला क्वेश्चन. सिद्धेश समजतंय का? सिद्धेश आहे का? समजतंय का? सिद्धेश इकडे कोण आहे? राज, कोण गायब आहे? संध्या आहे, कृपश्री आहे, कोणीतरी गायब आहे वाटतं टीम मधनं. अरे ते राज ते कुठे गेले रे? ते यांचं काय कनेक्ट करत नाही का? ते काय त्याचं नाव, ते हर्षल सिंग कोण होता तो? हर्षल सिंगच आहे ना हर्ष होता सर, तो? हर्ष. कुंडलवाल, काय माहित तो सर त्यांचं कुंडलवाल, काय. तो दोघे. आणि आदित्यही दिसत नाही मला. ऋषिकेश आहे सर एक. ऋषिकेश कुठे आहे? काय माहित सर, त्यांनी तुम्हाला त्याला केलं का? काय म्हटलं? त्यांनी तुम्हाला फोन नव्हता केला का ऋषिकेशने? तो म्हटला सर मी फिजिकल क्लास मध्ये येईल म्हणे. एकदा कॉल कर त्यांना, मला कॉन्टॅक्ट करायला सांग. आणि ओके. आदित्यलाही सांग. हो, आदित्य आज राज, नाही सर, आदित्यला फक्त सांग, आदित्य का सुट्ट्या असतो रोज. मारतो? सुट्ट्या असतो का? ठीक आहे, ओके. ठीक आहे, मग आपण उद्या कंटिन्यू. आणि आज जो प्रॉब्लेम शिकवलेत बघा, जसे तसे बोर्डला येतात, तर त्यांचा आधी तुम्ही फॉर्म्युले पाठ करा. हे बघा, प्रॉब्लेमचा हा ऍडव्हान्टेज असतो की प्रॉब्लेम मध्ये तुम्ही जर फॉर्म्युला लिहिला, तुम्हाला माहितीये 1 मार्क्स मिळून जातो. माझं म्हणणं आहे आधी फॉर्म्युला लिहा, जे दिलंय ते लिहा, 1 मार्क्स खिशात घ्या. नंतर पुढचे 3 मार्क्स तुम्हाला येतात की नाही ते नंतरची. ठीक आहे, तर प्रॉब्लेम सोडू नका. मुलं प्रॉब्लेमच करत नाही आणि ते तिकडे काही करत बसतात. तर ठीक आहे, मग इथे थांबू आपण आणि मग तुमचं उद्या कंटिन्यू. चलो, थँक्यू. क्वेश्चन असेल तर विचारा. डाऊट आहे कोणाला? आणि व्हिडिओ बघत जात एकदा काय झालं तर लेक्चर मध्ये. सिद्धेश बघत जा व्हिडिओ. काय हो सर. प्रतीक्षा, अभ्यास काय चाललाय? हा सर चालू आहे. नोट्स पाठवा मला. आज मला होमवर्क दिला मला पाहिजे. प्रत्येकाने मला आज किती वाजेपर्यंत हवाय? तुम्हाला नेट, तुम्हाला तो फक्त 4 वाजेपर्यंत मला हवाय होमवर्क. मयूर पाटील, हो सर. टाकडी, इकडे कोण आहे? खुशवंत, टायमावर आला पाहिजे होमवर्क. संध्या, संध्याला विसरून जातो तिकडे. कधी संध्या आधी लेक्चरला होती ना संध्या? हा तू सर. दिसली नाही मला. नाही रेग्युलर सर, येते इकडे ना? नेट व्हिडिओ बघते सर मी. ठीक आहे, चल. ओके, चला ठीक आहे.